नमस्कार मंडळी, तुम्ही बघताय जनमंतक मराठी। आपण रेणापूर नगरपंचायतीबद्दल अनेक बातम्या दाखवल्या तुम्हाला आणि रात्री एक असं एक वेगळं पत्र आणि परिपत्रक जारी झालंय, त्यामुळं संपूर्ण रेणापूरकर वासियांना किंवा इथल्या मतदारांना एक धक्काच बसलाय। कारण असं झालंय की काही तासावरती निवडणूक आल्या, तर निवडणूक आयोगाने काही तासावर निवडणुका येण्याच्या पूर्वी एक परिपत्रक काढलंय। ते परिपत्रक असं आहे की रेणापूर नगरपंचायतीची निवडणूक आहे ती लांबवण्यात आली आहे, ती 20 डिसेंबरपर्यंत। म्हणजे 20 डिसेंबरला याचं मतदान होईल अशी अपेक्षा आहे। तसं एक परिपत्रक निघालंय। आता एक मराठीत आहे बघा, आपण बऱ्याचदा ते म्हणतो की कैसा लगा मेरा मजाक, असाच मजाक निवडणूक आयोगाचा आपल्याला या निमित्तानं दिसतोय। कारण निवडणूक काही तासावर असताना हे परिपत्रक निघणं फार एक वेगळ्या स्वरूपाचं असेल असं चर्चा सध्या रेणापूरकर वासियांना आहे। ज्या रेणापूर शहरामध्ये जे प्रचाराची तोप सध्या तापली होती, प्रचाराची यंत्रणा तापली होती आणि त्यामध्येच असताना असं एका धगधगत्या ज्वालेवरती किंवा धगधगत्या त्या विस्तवावरती जसं गार पाणी पडावं, तसं हे निवडणूक आयोगाचं परिपत्रक माझ्या हातात आहे। परिपत्रक असं सांगतंय की आपण थोडक्यात ते परिपत्रकाचा जर विचार केला तर न्यायालयीन अपील दाखल झालेला, तसेच उपरोक्त दिनांक 29/11/2025 च्या पत्रातील परिच्छेद 3 मधील नमूद 4 बाबीमुळे बाधित झाल्या नगर परिषदा व नगरपंचायतीमधील सार्वत्रिक निवडणुका सुधारित निवडणूक कार्यक्रम 2025 असं एक परिपत्रक आहे। आणि त्या परिपत्रकामध्ये असा 1 नंबरचा दिला तपशील, जो की जिल्हाधिकारी निवडणूक कार्यक्रम जारी करण्याची तारीख जी आहे ती आता 4/12/2025 आहे आणि नामनिर्देशन पत्रे मागे घेण्याची अंतिम तारीख आहे 10/12/2025 दुपारी 3 वाजेपर्यंत। ह्याच्याबद्दल आपण पुन्हा एकदा बोलणार आहोत। त्या आणखी दुसरे बघा, आवश्यकतेप्रमाणे निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अतिरिक्तरित्या निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराची यादी जाहीर प्रसिद्ध करण्याचा दिनांक आहे तो म्हणजे की 11/12/2025 आणि आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक जे आहे तो आहे 20/12/2025 सकाळी 7 वाजल्यापासून 7:30 वाजल्यापासून सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत आणि मतमोजणी व निकाल जाहीर करण्याचा दिनांक आहे 21/12/2025 सकाळी 10 वाजल्यापासून आणि हा जो निकाल आहे तो शासन राजपत्रात निकाल प्रसिद्ध करण्याचा दिनांक आहे तो म्हणजे की 23/12/2025 पूर्वी कलम 19 मधील तरतुदीनुसार। तर मंडळी, आपण ह्या एक महत्त्वाच्या निर्णयावरती आणि एका धक्कादायक परिपत्रकावरती, जे की पहिल्यांदाच माझ्या मते अशा पद्धतीची आता माझ्या माहितीस्तव तर पहिल्यांदाच होत आहे की असे परिपत्रक म्हणजे निवडणुका काही तासावरती असतानाच असं परिपत्रक येणं, त्यामुळं जनतेमध्ये रेणापूरकरांच्या जनतेमध्ये एक संभ्रम निर्माण झाला आहे। निवडणुका होणार की निवडणुका लांबणीवर जाणार, त्या संदर्भात मी हा व्हिडिओ महत्त्वाचा अतिशय बनवतोय। हा व्हिडिओ तुम्ही जास्त शेअर करा। आणि दुसरी गोष्ट, अनेक उमेदवारामध्ये अनेक लोकांमध्ये जे कोणी अपक्ष फॉर्म भरले होते, जे कोणी उमेदवारामध्ये होते आणि त्याचबरोबर जे कोणी इथले नागरिक आहेत त्यांच्यामध्ये एक संभ्रम होता की आता हे फॉर्म परत भरायचे का, की फॉर्म पुन्हा भरायचे का, की फॉर्म परत आणखी भरून त्याच्यामध्ये आपण ह्या निवडणुकीमध्ये दाखल होऊ शकतो का, किंवा फॉर्म काढून घेण्या या संदर्भामध्ये काही सूचना आहेत का, या संदर्भामध्ये आम्ही इथले जे निवडणूक अधिकारी आहेत, तहसीलदार रेणापूरचे थोरात साहेब आहेत, त्यांच्याशी संपर्क साधला, त्यांच्याशी कल्पना घेतली। त्यांचं म्हणणं असं आहे की वार्ड क्रमांक 1 आणि नगर अध्यक्ष पदावरती जे अपील दाखल करण्यात आलं होतं आणि त्याच अपिलाबाबत ही पुढील सूचना लागू होतात की फॉर्म विड्रॉल ते करू शकतात असं त्यांचं म्हणणं आहे, किंवा ते फॉर्म भरण्याबद्दल त्यांनी काही सांगितलं नाही। आम्ही त्याबद्दल अजून एक त्यांना विचारलं की बाबा, हे जे कार्यक्रम सुरू झाला होता, जे प्रचार झाला, या प्रचारामध्ये ज्या पक्षांनी ज्या उमेदवारांनी जो खर्च केला ह्याला जबाबदार कोण आहे, तर त्यांनी याच्यावरती उत्तर दिलंय की आम्ही याला काही उत्तर देणं किंवा नो कमेंट्स असं त्यांचं उत्तर आहे। पण एकूणच झालेला निघालेलं हे परिपत्रक आणि त्या संदर्भामध्ये लांबलेल्या निवडणुका त्या फार रंजक असणाऱ्यात आणि त्याचबरोबर चर्चेच्या असणाऱ्यात। कारण हे निवडणूक आयोगाचं परिपत्रक एक सरप्राईज असल्यासारखं आहे आणि एक धक्का देणार आहे। कारण आम्ही रेणापूर शहरामध्ये आज सकाळी पाहिलं तर सगळे उमेदवाराचे जे बॅनर्स आहेत ते काढण्यात आलेत, बरेच पक्षाचे बॅनर्स काढण्यात आलेत, कारण निवडणुकाच लांबल्या, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आहेत। आणि आता यावरती निवडणूक अधिकाऱ्यांनी सामोरे येऊन या सगळ्या संदर्भामध्ये जनतेला याची माहिती देणं फार आवश्यक आहे। कारण रेणापूर असेल किंवा रेणापूरमधून स्थलांतरित झालेले लोक किंवा रेणापूरमध्ये असतील किंवा मुंबई पुण्याला राहणाऱ्या लोकांनी मतदान आहे त्या निमित्ताने काही बुकिंग्स केले असतील, त्या बुकिंग देखील रद्द कराव्या लागतील। या संदर्भामध्ये जनतेला याची माहिती देणं फार गरजेचं असणार आहे। मंडळी,
रेणापूर नगरपंचायतीची निवडणूक जी आहे ती आता 20 तारखेला होण्याची शक्यता आहे. तशी तारीख तसं परिपत्रक निघालेलं आहे आणि याचा निवडणुकीचा कार्यक्रम जो जारी होणार तो 4 तारखेला होणार आहे. बघूयात याबद्दल अजून काही अपडेट मिळतात का. आपण उद्या व याच निवडणूक अधिकाऱ्याची प्रतिक्रिया देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि आम्ही स्वतः जनमंतकने निवडणूक अधिकाऱ्याला भ्रमणध्वनीवर मोबाईलद्वारे त्यांना आम्ही विचारलं, तीही आम्ही रेकॉर्डिंग टाकणार आहोत. नक्कीच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. रेणापूरकर वासियांना किंवा इतर रेणापूर सोडून जे लोक राहतात त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जावा. निवडणूक आयोगाने दिलेल्या परिपत्रकानुसार रेणापूर नगरपंचायतीची निवडणूक आहे ती लांबवण्यात आली आहे. धन्यवाद.